न्यायालयाने सुद्धा सांगितलं की जी-आरच्या माध्यमातून अशा कुठेतरी गॅजेटियरच्या माध्यमातून कुणाला आरक्षण देता येत नाही. मनोज जरांगेला डोकं आहे, अक्कल आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेला जी-आर च्या विरोधात न्यायालयामध्ये जी याचिका सादर करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली आहे आणि याचिका फेटाळताना न्यायालयाने असं सुद्धा म्हटलेलं आहे की या जी-आर नुसार कोणतंही सरसकट आरक्षण भेटणार नाही, याचा कोणताही फायदा होणार नाही. त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. काल न्यायालयाने विरोधातली याचिका फेटाळली. कुठेतरी आता न्यायालय पण त्या जी-आरच्या बाजूने आहे आणि तुम्ही त्याचा विरोध करताय. खरं तर न्यायालय जी-आरच्या बाजूने म्हणता येत नाही. न्यायालयाने राज्य सरकारला शपथपत्र मागितलेलं आहे. त्यामुळं आजच त्याच्यावर न्यायालय त्या बाजूने असं म्हणता येत नाही. जी-आर तो रद्द होणारच आहे, कारण की जी-आरच्या माध्यमातून न्यायालयाने सुद्धा सांगितलं की जी-आरच्या माध्यमातून अशा कुठेतरी गॅजेटियरच्या माध्यमातून कुणाला आरक्षण देता येत नाही. आणि आज राज्य सरकार स्पष्ट म्हणजे शपथपत्र देण्यासाठी विलंब लावणार आहे, कारण की निवडणुका जवळ आल्यात आणि राज्य सरकार दोन्ही समाजाला झुलवत ठेवण्याचं काम करणार आहे आणि स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करेल. परंतु नक्कीच निवडणुका झाल्याच्या नंतर राज्य सरकार ज्यावेळेस शपथपत्र देईल त्यावेळेस न्यायालयाला निकाल काहीतरी द्यावा लागेल. त्यावेळेस आम्हाला विश्वास आहे की तो हैदराबाद गॅजेटियरचा जी-आर रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं तर सरसगट जरी देता येत नसेल तर त्या जी-आरच्या माध्यमातून जी-आर असा काढलाय किंवा ग्राम समितीला त्याच्यामध्ये अधिकार दिलेत. यापूर्वी 58-59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत हाताने खाडाखोड केलेल्या नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत. त्याच्यापेक्षा 4 पट 10 पटीनं कुठेतरी दबावापोटी ग्राम समितीला यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांना धमकावून कुणबी प्रमाणपत्र निघलेत. आता तर ग्राम समिती म्हणजे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी हे म्हणजे नेहमी खिशातले असणारे कर्मचारी, यांच्यावर गावगाड्यातला दबाव असतो, यांच्यावर दबाव टाकून हे तुम्ही सर्रास कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम होईल. जिथं एक कुणबी प्रमाणपत्र असेल तिथं 10 निघतील, जिथे 10 असतील तिथे 100 निघतील, 100चे 1000 होतील. त्यामुळे ओबीसीसाठी ते धोक्याचा जी-आर आहे. त्यामुळे ओबीसी समाज आणि ओबीसी नेते या जी-आरच्या विरोधात रस्त्यावरली लढाई आणि न्यायालयाला लढाई लढत आहे आणि ते लढत राहू. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. ते म्हणताय की हा जी-आर सरसकट आरक्षण भेटणार नाही, ही फक्त माहिती पुस्तिका आहे आणि न्यायालयानं ते आता सिद्ध सुद्धा केलं आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी आता याच्यावर वक्तव्य न करता कुठेतरी समाजात तेढ निर्माण होणार नाही असं वागावं, असं बोलावं. विनोद पाटील अभ्यासू आहेत, ठीक आहे, परंतु विनोद पाटलांना गावगाड्यातलं आता मला किती माहित नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये या जी-आरच्या माध्यमातून अनेक कुणबी प्रमाणपत्र दबाव टाकून निघणारे हे मी यापूर्वी सांगितलं. त्याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप होणार आहेत आणि ओबीसीसाठी एका घरामध्ये 4 लोक बसतात, तिथे जर पुन्हा 4 टाकले तर गर्दी होणारच आहे. आणि ज्या गावामध्ये एक कुणबी प्रमाणपत्र आहे आणि तिथं पूर्वी एखाद्या ओबीसीतला, मायक्रो ओबीसीतला कुंभार असेल, सुतार असेल, सोनार असेल, ग्रामपंचायत सदस्य होत होता, सरपंच होत होता, आज जिथं एक प्रमाणपत्र तिथं 10 निघतील आणि कुणबी प्रमाणपत्रच जर आपल्याकडे मराठा समाजाकडे असलं तर कोणाची इच्छा आहे किंवा त्या मायक्रो ओबीसीना प्रतिनिधित्व द्यावं म्हणून. कुणबी ओबीसी जागा राखीव झाल्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळत होतं आणि आता जर तुम्हाला त्यांना जर तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असलं तुम्ही ओबीसीना काय न्याय देणार? तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही हे खरं तर राजकीय हे ठेवून मानस ठेवून हे आंदोलन सुरू आहे जरांगेचं आणि राजकीय आरक्षणासाठी जरांगे लढताय. कारण की मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं होतं, ते सुद्धा त्यांनी नाकारलं. एससीबीसी मध्ये 10% मिळतंय. काही ईडब्ल्यूएस मधून सुद्धा काही लोकांनी प्रमाणपत्र काढलेले, त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये काही घुसखोरी झाली, एससीबीसी मध्ये बी आहे आणि ओबीसी मधून आहे. आणि मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही. आम्ही शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केलेला नाही, परंतु ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतंय म्हणून आम्ही रस्त्यावरली आणि न्यायालयीन लढाई लढत आहोत. तुम्ही बोगस जे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्याला विरोध करताय, म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्रामध्ये ज्याचं नाव आहे त्यांचं तुम्हाला समर्थन आहे का आणि त्यांना मिळावं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, कायद्याच्या चौकटीत जे बसत असतील त्याला विरोध आम्ही काय, तेवढा अधिकार आम्हाला नाही. कायद्याच्या चौकटीत, न्यायालयाच्या चौकटीत जे बसेल त्याला आम्ही एवढे मोठे नाहीत की त्यांना विरोध करू शकतो. परंतु कायद्याच्या विरोध जाऊन हाताने खाडाखोड करून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असतील, आणि तसं विशेषतः मराठवाड्यात कुणबी नोंदीच नाहीत, परंतु हे सगळ्या दबावापोटी सगळं काढलेल्या हाताने खाडाखोड करून मराठ्याच्या मागं कू करायचं किंवा मराठ्याच्या पुढं कू करायचं, म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा खाडाखोड करून अक्षरशः पेनाने लिहिलेलं आहे. वेगळे म्हणजे त्या शाईचा सुद्धा कलर वेगळा आहे. असे प्रमाणपत्र दबावापोटी दिलेले आहेत आणि ते व्हॅलिड सुद्धा काही प्रमाणात झालेत. त्यामुळे ओबीसीसाठी धोक्याच आहे आणि ओबीसी त्यासाठी रस्त्यावर, ओबीसी अस्वस्थ आहे, रस्त्यावर उतरली आणि येणाऱ्या काळात आक्रमक होणार आहे. बरं, एकीकडे मनोज जरांगे हे म्हणताय की जर मुस्लिम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल तर मी त्यांच्या सोबत असेल, म्हणजे एकीकडे ते मुस्लिम समाजाच्या सोबत आहेत आरक्षणासाठी, पण दुसरीकडे ज्या समाजाला आरक्षण आहे 1994चा जी-आर रद्द करावा असं सरकारकडे मी मागणी करेल असंही ते बोलतात. म्हणजे एकीकडे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी समर्थन
तर दुसरीकडे काही विशिष्ट जातींच्या आरक्षणाच्या विरोधात ते सातत्याने मनोज जरांगेला डोकं आहे का, अक्कल आहे? मग मुस्लिम समाज सुद्धा 1954च्या GR मधून किंवा त्याच्यापूर्वीच्या जे मंडल आयोगाच्या नुसार जे 27% आरक्षण मिळतंय त्यामध्ये मुस्लिम समाजामधील सुद्धा माझ्या मते बराचसा समाज ओबीसी आरक्षणात आहे. मग तुम्ही 1954चा GR रद्द करायचा म्हटल्याच्या नंतर मुस्लिम समाजाला तुम्ही बेघर करायला की नाही, बाहेर काढायचा विचार करता. म्हणजे इकडे तुम्ही मुस्लिमांना आरक्षणाला विरोध करायला आले आणि तिकडे मुस्लिमांच्या बाजूने उभा राहतो. म्हणजे ही डबल ढोलकी जरांगेंनी अगोदर अभ्यास करावा आणि नंतर बोलावं. जरांगे समाजात वाद निर्माण करण्यासाठी असे वक्तव्य करतात, परंतु सर्व समाजाला माहिती आहे की जरांगे काय आहे आणि कोण आहे. बरं, वाघमारे साहेब, ओबीसी नेते जरांगेंवर बोलताय, जरांगे तुमच्यावर बोलताय, म्हणजे मराठा ओबीसी नेते एकमेकांवर बोलताय, पण ते बोलताना जे काही त्यांचे शब्द आहेत ते विशिष्ट समाजाला लागणारे आहेत. त्यामुळे कुठेतरी समाजात जी दरी निर्माण होणारी आहे त्याचं अंतर अजूनच वाढत चाललंय. कुठेतरी ही दरी कमी व्हावी, संपावी असं तुम्हाला वाटत नाही का? आणि असे संपावी यासाठी तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? पावलं उचलल्याने दरी कमी होत नसती. आंदोलकांनी इतके घाणेरडे शब्द जर काढले, तोंडातून शेणापेक्षा पुढचा विषय जर निघत असेल, म्हणजे शेण हा कॉमन आहे, शेणापेक्षा पुढचे विषय जर तुमच्या तोंडातून निघत असतील तर दरी कशी कमी होईल? दरी वाढतच जाईल ना. आणि दरी वाढवण्याचं पूर्ण श्रेय जरांगेला जातं, कारण की जरांगीने बीड जाळलं, गोरगरीब मायक्रो ओबीसींना मारहाण करण्याचं जरांगीच्या झुंडशाहीने केलं आणि हे सगळं जरांगीची झुंडशाही निर्माण करते. सोशल मीडियावर जरांगीची टीम कुत्र्यासारखी भुंकण्याचं काम करते, कुणाला काही शिवाय देते, कुठला नेता काय बोललं. अरे जरांगे स्वतः राहुल गांधींना काय बोलले? राहुल गांधी देशाचा नेता आहे, काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही काय भाषा बोलताय? वडेट्टीवार साहेबांविषयी काय बोलताय? भुजबळ साहेबांविषयी काय बोलताय? पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, हे नेते वयाने तुमच्यापेक्षा किती मोठे, त्यांचा अनुभव किती, राजसत्तेचा अनुभव किती. तुम्ही अशा लोकांना जर तुम्ही शेणापेक्षा पुढची भाषा बोलत असाल तर दरी निर्माण कायम राहणार, दरी कमी होऊ शकत नाही, दरी याच्यापेक्षा वाढलेली. दरी वाढेल, पण वाढताना कुठेतरी नदीत वाहून जाणाऱ्या व्यक्ती त्या विशिष्ट समाजाचा आहे, त्याला वाहून जाऊ द्या. इथपर्यंत ही दरी वाढलेली आहे आणि तरी पण तुम्ही म्हणताय ती वाढणारच आहे. म्हणजे ही संपावी असं कोणालाच वाटणार नाही का? हे प्रसार माध्यमावर बोलल्याने होणार नाही. आता बोलणारे कोण येतं? जाऊ द्या, ते कोण समाजाचे येतं, बोलणारे कोण येतं? अगोदर त्यांनी ठरवलं की ती भाषा कमीत कमी एखादा माणूस मरणाच्या दारात असताना जर तुम्ही जात काढत असाल मग ते कोण काढायला लागले. त्यामुळं दरीचा विषय आपण सोडून दिला पाहिजे. दरी ज्या त्या गावातला प्रश्न, ज्या त्या विभागातला प्रश्न आहे आणि ज्या त्या समाजाचा प्रश्न आहे. समाजाने जर ठरवलं, येणाऱ्या काळात सर्व समाजाने ठरवलं की कोण जरांगे, कोण ओबीसी आंदोलक, कोण मराठा आंदोलक, हे विषय सोडून दिले तर समाज आणखी बी एकत्रित येईल. पण जोपर्यंत जरांगे शेणापेक्षा पुढच्या गोष्टी बोलल तोपर्यंत मला वाटत नाही की दरी कमी होईल म्हणून. नक्कीच जर असंच चालू राहिलं तर ही जी दरी आहे ती कमी होण्यापेक्षा अजूनच वाढत जाईल आणि त्यामुळे समाजात जे तेढ आहे ते वाढण्याची पण शक्यता आहे. विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.